नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हवामान विभागानं मान्सून 2025चा अंदाज दिला आहे. मान्सून हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर 2025 या पावसाळ्यामध्ये 105% पाऊस होईल असा अंदाज दिलेला आहे. मग खरंच हवामान विभागानं अंदाज दिल्याप्रमाणे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल का पुढच्या काळामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये हे अंदाज बदलू शकतात? एकंदरीतच पुढच्या काळामध्ये मान्सून काळात पाऊस कसा राहील, हवामान अंदाज खरा ठरेल का, तसंच इतर वातावरणीय घडामोडी कशा असतील याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी नेहमीप्रमाणे आज आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खोळे सर. सर, आपलं स्वागत आहे करून. नमस्कार सर, पहिला प्रश्न हाच आहे की हवामान विभागानं काल अंदाज व्यक्त केला, 105% पावसाचा अंदाज दिला. हा अंदाज खरा ठरेल की पुढच्या काळामध्ये यात आणखीन बदल होऊ शकतो? भारतीय हवामान खात्याने जो अंदाज दिला 105%, आता 105% हा आकडा सांगितल्यानंतर लोकांच्या समोर येते ती शेकडेवारी. म्हणजे सरासरीपेक्षा म्हणजे 100% म्हणजे सामान्य पाऊस आणि त्याच्यापेक्षा अधिक पाऊस. परंतु पावसाच्या सरासरीच्या बाबतीमध्ये जे नॉर्म्स आहे, जे सांख्यिकी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस पाऊस हा देशामध्ये पाऊस हा 87 सेंटीमीटर होतो. 87 सेंटीमीटर किंवा प्लस ऑर मायनस थोडाफार असलेला पाऊस हा सामान्य मानला जातो. म्हणजेच असा जर पाऊस झाला संपूर्ण देशात 87% म्हणजे एरिया वेटेड रेनफॉल म्हणतात तो, तर तो पाऊस हा 96% ते 104% झाला असा समजतात. म्हणजे ज्यावेळेस हवामान खातं सांगतंय की पाऊस हा 98% आहे, 96% आहे किंवा 100% आहे, 102% आहे, 103% आहे, म्हणजे पाऊस सामान्यच होणार आहे. म्हणजे सामान्याचा पाऊस असा अर्थ जून टू सप्टेंबर ह्या 4 महिन्यामध्ये ज्या खेड्यात, ज्या गावात, जिल्ह्यात, महाराष्ट्र राज्यात, जिल्ह्यात किंवा मंडळात जो पाऊस दरवर्षी पडतो तेवढाच पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. मग 96 ते 104 हा सरासरी पाऊस आणि त्याच्या खाली कमी, मग अजून 90%च्या खाली म्हणजे डेफिसियंट म्हणजे खूपच कमी, टंचाई अशी अवस्था आहे. पण तो 96 ते 104% मात्र सरासरी पाऊस. आता हवामान खात्याने 105% सांगितलेला आहे. 105%. आता बघा याच्यामध्ये पूर्ण आकडा 105% म्हणल्यानंतर 96 ते 104पेक्षा जास्त म्हणजे सरासरीपेक्षा अधिक. पण याच्यामध्ये सांख्यिकी भाषेमध्ये ज्यावेळेस अंदाज दिला जातो शास्त्रीय भाषेमध्ये ±5%. म्हणजे पाऊस उद्या जर 105च्या ऐवजी जर पाऊस 104 झाला, 103 झाला, 102 झाला, 101, 100% झाला, तुम्हाला अंदाज चुकला नाही. 105मधनं 5 वजा केले म्हणजे 100 आणि 105मध्ये 5 म्हणजे 110. म्हणजे 100 ते 110 अशा दरम्यान काही पाऊस पडू शकतो. आता याच्यामध्ये पाऊस देशातला 187 सेंटीमीटरमध्ये जर तुम्ही सरासरीपेक्षा अधिक पडला तो 88 पडेल, 90% पडेल, असं काय पडेल तो पडेल. आणि जो समजा सरासरीपेक्षा कमी असेल तो 87 सेंटीमीटरपेक्षा कमी पडेल. आता 105% मध्ये ज्यावेळेस हे सांगितलं जातं त्यावेळेस पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक पाऊस आहे, लक्षात घ्या. आणि +5 हा जर विचार केला तर तो 110% होतो आणि 110% पाऊस म्हणजे अधिक पाऊस, लक्षात घ्या. आणि 110%पेक्षा अधिक पाऊस झाला तो अत्याधिक पाऊस, नुकसानदेही पाऊस असा होतो. मग आपण असा अर्थ काढायचा आहे याच्यामध्ये की जून टू सप्टेंबर ह्या 4 महिन्याच्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये होणारा पाऊस हा सरासरीपेक्षा अधिकच होणार आहे. कारण 110% म्हणल्यानंतर तो जवळपास अत्याधिकला टच करतो. आणि ही जी प्रॉबॅबिलिटी काढली जाते ही प्रॉबॅबिलिटी त्यांनी असं सांगितलेलं आहे की सरासरी इतका पाऊस जी प्रॉबॅबिलिटी आलेली आतापर्यंतच्या निरीक्षणावरून ती 33% आहे. आणि सरासरीपेक्षा अधिक होण्याची म्हणजे 110 जे बोललो मी ती होण्याची शक्यता 26%. तुम्ही म्हणाल 33%, 26% हे आकडे तर खूप छोटे आहेत. अहो पण काही टक्के कमी होण्याचे टक्के 2%, 3%, 5%, त्या मानाने 33% आणि 26% ही जी प्रॉबॅबिलिटी भाषेतली शक्यता ही सर्वाधिक आहे. 33% होतोय हा सरासरीपेक्षा अधिक आणि 26% होतोय सरासरीपेक्षा अत्याधिक. म्हणजे दोघांची बेरीज केली तर 59% होते. म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता ही 59% आहे, लक्षात घ्या. म्हणून महाराष्ट्रामध्ये ह्यावेळेस
महाराष्ट्रात प्रथम तर मी देशाचंच बोलेल की देशामध्ये पडणारा पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक आहे. अर्थात काही भाग असे टापू आहेत की पूर्वोत्तर राज्यामधला जो अरुणाचल प्रदेश किंवा तो मेघालय तो भाग किंवा लेह लडाखचा काही भाग असेल किंवा तामिळनाडूचा काही भाग असेल, या भागामध्ये थोडासा पाऊस कदाचित सरासरीपेक्षा कमी होईल. ईशान्य भारतातले पण करा. ईशान्य भारतात म्हणजे ते सांगितलं मी, अरुणाचल प्रदेश ते जे पूर्वोत्तर राज्यामध्ये सगळेच नाही, जो अतिपूर्वेकडचा भाग आहे, अति ईशान्येकडचा भाग आहे, त्या ठिकाणी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजेच एकंदरीत पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक होणार आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. बरोबर. पण आता अंदाज एकंदरीतच वातावरणीय प्रणाली बघितल्या आपण तर हा अंदाज खरे ठरण्याचे चान्सेस आहेत का, शक्यता आहे का? आता बघा, आत्तापर्यंत खरं तर हा प्रश्न जो असा आहे एका वाक्यात उत्तर देण्यासारखा नाही. मी तर म्हणतो शेतकरी किंवा तज्ज्ञ लोक ज्यांना थोडीफार मेट्रोलॉजी समजते, की ज्यांना अभ्यास करायचा आहे, अशा लोकांनी आतापर्यंत भारतीय हवामान खात्याने दिलेले अंदाज आणि भारतीय हवामान खातं नेहमी 15 एप्रिल 31 मे आणि 15 जुलैच्या दरम्यान दिलेले अंदाज आणि ज्यावेळी पावसाळा संपतो त्यावेळेस त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं, बरोबर. आणि हा अंदाज नेहमी हा सरासरी जसा सांगितला त्या पद्धतीनेच होतो. उदाहरणार्थ मागच्याच वर्षाचं उदाहरण घ्या. मागच्या वर्षी उदाहरण जसं ह्या वर्षी 105% सांगितला, 2024च्या मान्सूनला पाऊस सांगितला होता 106%. प्रत्यक्षात झाला किती? 108%. मग 108% संपूर्ण देशात झाला का? नाही. काही ठिकाणी 113% झाला, काही ठिकाणी 105% झाला. म्हणजे असा वेगवेगळ्या भागात वेगवेगळा पाऊस झालेला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी आता असं म्हणेल की हवामान खात्याने आतापर्यंत दिलेले अंदाज हे परफेक्टली बरोबर आलेले आहेत आणि त्याचा ताळा व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपल्याला त्याचा प्रत्यय आलेला आहे की बरोबर आहे. आता जनता काय, कोणी काय, कितपत अभ्यास करून त्याच्यावर कॉमेंट करतात हा भाग वेगळा. पण 105% पाऊस ह्यावर्षी सांगितला हा नक्कीच 105% किंवा त्यापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. आणि कदाचित काही राज्यांमध्ये तो 110% जर गेला तर तो पाऊस मात्र कदाचित नुकसानदेही ठरू शकतो. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना की भारतीय हवामान खात्याने दिलेला अंदाज एकदम बरोबर आहे आणि अशा पद्धतीचाच पाऊस होणार आहे असं मला या ठिकाणी सांगता येईल. आता मान्सूनचा जेव्हा आपण विषय काढतो किंवा मान्सूनचा विषय येतो तेव्हा शेतकऱ्यांना आणखीन एक प्रश्न पडतो की नेमका मान्सून कधी दाखल होईल. आता आपण बघितलं की मागच्या काही वर्षांमध्ये मान्सून दाखल वेळेत कमी जास्त वेळ झाली दाखल व्हायला, परंतु पेरणीयोग्य पाऊस हा खूप उशिरा पडत गेलाय. तर यंदाची परिस्थिती पण तशीच राहू शकते का की यंदा वेळेत पाऊस मिळेल? हा, म्हणजे तुमचा प्रश्न असा आलाय, ठीक आहे तुम्ही म्हणताय पावसाळा चांगला आहे, मग आमची लगेच 7 जूनला पेरणी चालू होईल का हो? 25 मेचा काही रोहिणी नक्षत्राचा पाऊस पडेल, आमचं चालू होईल का? आता 25 मेला रोहिणी नक्षत्राचा पाऊस हा पूर्वमोसमी पाऊस आहे आणि पूर्वमोसमी पावसाच्या प्री मान्सून थंडर शॉवर किती वेगाने पडतात, कुठं पडतात, त्यावेळेच्या प्रणाली त्याच्यावर अवलंबून आहे. अच्छा, बरोबर. आणि पाऊस हा वेळेत येणार आहे की नाही यालाही काही क्रायटेरिया आहेत. मग आता आजच सांगा आम्हाला पाऊस वेळेत येईल की नाही. हे एक लक्षात ठेवा, 4 महिन्याचा पाऊस कसा आहे याचा अंदाज सांगणं ही एक वेगळी बाजू आहे आणि प्रत्यक्षात मान्सून कधी येईल हा वेगळा विषय आहे. वेगळा म्हणजे काय विषय हो? मग तुम्हाला अंदाज सांगायचा आहे, तुम्ही आज सांगा ना आम्हाला पाऊस कधी येईल की नाही. कारण पाऊस वेळेवर कधी येणार, जसा तो 7 जूनला किंवा महाराष्ट्रात मुंबईत 10 जूनला येतो, याच्या ज्या तारखा आहे हे त्याच्या अगोदर म्हणजे साधारण मेच्या शेवटी जे 5 ते 6 त्याच्या कॅटेगरीज आहेत, अटी आहेत, क्रायटेरिया आहेत, तो क्रायटेरिया चेक केल्याशिवाय सांगता येत नाही. मग आता या क्रायटेरिया काय? क्रायटेरियासुद्धा जागतिक लेवलचे आहेत. अच्छा, म्हणजे समजा प्रशांत महासागरामध्ये निनो इंडेक्स 3.4 मध्ये तिथे हवेचा दाब किती आहे. देशामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थानपासून त्या ठिकाणी तापमान काय आहे, बरोबर. त्यानंतर तुमच्या बंगालच्या उपसागरामध्ये असलेला हवेचा दाब काय आहे आणि प्री मान्सून थंडर शॉवर जी म्हणतोय, पाऊस सुरू होण्याच्या अगोदर एप्रिल मे महिन्यामध्ये होणारा पाऊस, त्याचं वर्तन काय आहे. या सगळ्या अशा जवळपास 6 क्रायटेरिया आहेत. त्या क्रायटेरिया बघूनच त्याच वेळेस सांगितलेला अंदाज हा मान्सूनच्या आगमनाचा करेक्ट अंदाज असतो, हे लक्षात ठेवा.
आताशी 16 आज एप्रिल आहे. तुम्हाला सांगतो आता कुणी सांगाल इतक्या तारखेला मान्सून आहे ना तितक्या तारखेला मान्सून आहे. शेतकऱ्यांना मी या ठिकाणी अवगत करू इच्छितो की ज्यावेळेस भारतीय हवामान खातं ज्या 6 क्रायटेरिया सांगतायत त्या 6 क्रायटेरियामध्ये किती क्रायटेरिया बरोबर येतो त्याच वेळेस भारतीय हवामान खातं सांगेल की मान्सून ह्या तारखेला. आणि खरं तर आगमनाची तारीख ही केरळचीच पहिली जाहीर केली जाते, तिचा बोलबाला जास्त होतो, ती तारीख महत्त्वाची ठरते. आता तिथून पुढं आमच्या महाराष्ट्रात कधी येईल हा विषय नंतर दुसऱ्या धड्यातला आहे, सेकंड चॅप्टर आहे. कारण तुमच्या मुंबईत पाऊस आला पाहिजे, मुंबईत पाऊस नाचला पाहिजे, सह्याद्री त्याने ओलांडली पाहिजे, मग तुमच्याकडं पाऊस येणार. ह्या गोष्टी मेटेरियलच्या कॉम्प्लेक्स फॅक्टर्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळं आमच्या नाशकात कधी पाऊस येईल आणि नगरमध्ये कधी पाऊस येईल ह्या विषयाला त्यावेळी बोलण्यात खरं संयुक्तित आहे. आणि ज्याला ह्या बाबतीत शास्त्राच्या गोष्टी कळत असतील तर ह्या गोष्टी तो नक्कीच विश्वास ठेवेल आणि त्याच वेळी तो हा प्रश्न विचारेल असं मला वाटतं. अगदी बरोबर. आता सर, हवामान विभागानं अंदाज देताना काही संकल्पना मांडल्यात. त्यामध्ये एकतर एन्सो कंडिशन, त्यानंतर तटस्थ आयोडी, त्याच्यानंतर हिमआच्छादन. तर नेमकं या सगळ्या ज्या वातावरणीय स्थिती आहेत त्याचा आपल्या मान्सूनशी थेट संबंध आहे का आणि तो कसा आहे? आता तुम्ही जेवढी नावं घेतलीत त्याच्यामध्ये ठळक 4 नावं महत्त्वाची लक्षात ठेवा. एन्सो, एल निनो, ला निना हा एक ग्रुप झाला. बरोबर. ते मी तुम्हाला समजून सांगतो. नंतर इंडियन ओशन डायपोल हा एक ग्रुप झाला. हा एक फॅक्टर झाला की तो मान्सूनवर अफेक्ट करतो. त्यानंतर हिमाच्छादन म्हणजे अमेरिकेमधला अलास्का किंवा ग्रीनलँड हा जो उत्तर अमेरिकेचा जो भाग आहे, नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंटल म्हणतात, त्या ठिकाणचं पडणारं बर्फ म्हणजे उत्तर नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये म्हणजे आर्क्टिक सर्कलमध्ये पडणारं बर्फ. आणि युरेशिया म्हणजे रशिया, चायना, त्यात आपला तिबेटचा काही भाग येतो, उत्तर हिमालयाचा काही प्रदेश, इकडं पार युक्रेन, हे छोटे मोठे अफगाणी, हे सगळे येतात. जो परिसर हा समजा आपला भारताचा नकाशा डोळ्यापुढे आणला तर आपलं सगळ्यात उत्तरेकडचं अक्षरवृत्त 39 डिग्री नॉर्थ आहे. 39च्या नंतर 40, 40च्या नंतर 41, 42, 43, 44 आणि 45 म्हणजे पार तुमच्या त्या रशियाच्या तिकडे त्या काराकोरम तिकडे गेलेले आहे. ते त्याच्या उत्तरेकडील जेवढा जो भाग आहे तो आहे युरेशिया. रशिया, चायना आणि युरोप याच्यामधला जो भाग आहे युरेशिया. आणि मी जो अमेरिका खंडाचा उत्तरेकडील भाग सांगितला तो नॉर्दर्न हेमिस्फिअरचा आर्क्टिक सर्कल. हा सगळं क्षेत्र किती हो? हे जवळजवळ 44 मिलियन चौरस किलोमीटर म्हणजे 440 चौरस किलोमीटर क्षेत्र हे बर्फाचं आहे. आणि ह्या ठिकाणी पडणारं बर्फ, आता पडणारं बर्फ म्हणजे काय 12 महिने बर्फ पडते का? विशेषतः 8 महिने. त्यामध्ये बर्फ पडण्याचा कालावधी हा एक हिवाळा म्हणजे जसं आपल्याकडचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, तिकडेही नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. आणि नंतरचा समर किंवा स्प्रिंग, मार्च, एप्रिल, मे, जून हा जो कालावधी हा स्प्रिंग किंवा समरमधला आहे. ह्या दोघांमधलं बर्फ किती पडतंय? तुम्ही म्हणाल सर हिवाळ्यात बर्फ जास्त आहे, इकडे बर्फ कमी आहे आणि याच्यामध्ये जास्त. या संपूर्ण क्षेत्रामध्ये यांची एक सरासरी ठरलेली आहे की समजा स्प्रिंग महिन्यामध्ये एप्रिल, मे, जूनमध्ये सरासरी किती फूट बर्फ पडतं. अच्छा. किंवा ऑटम याच्यामध्ये विंटरमध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी किती बर्फ पडतं ह्याची सरासरी ठरली पाहिजे. आणि या सरासरीपेक्षा अधिक बर्फ पडलंय का कमी बर्फ पडलंय याची नोंद घेतली जाते. बरोबर आहे. आणि हे जसं मान्सून हा प्रशांत महासागर हे क्षेत्र समुद्राचा विचारात घेतलं जातं तसं बर्फाच्छादन हे संपूर्ण आर्क्टिक सर्कल आणि हा जो भाग आहे आणि फार मोठा एरिया आहे हा म्हणजे 44 दशलक्ष चौरस किलोमीटरचा हा जो परिसर आहे याची नोंद केली जाते. आणि या ठिकाणी आणि बघा ज्यावेळेस बर्फ कमी पडतं त्यावेळेस आपल्या भारतातला मान्सून चांगला असतो, व्यस्त प्रमाणात आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शन. समजलं का? तिकडे जर अधिक बर्फ पडलं, खूप बर्फ पडलं तर आपल्याकडं पावसाचं प्रमाण इंडियन मान्सून हा कमी होतो म्हणजे ते व्यस्त प्रमाण आहे. आणि तसं म्हटलं तर बऱ्याच वर्षापासून ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणत आहेत की आतापर्यंत जर पाहिलं तर हे जे हिमाच्छादन आहे हे सरासरीपेक्षा
कमीच आहे आणि ह्या हिमाचल कमी असल्यामुळं आपल्या मान्सूनला कित्येक वर्षापासून टेकू मिळत आहे, आधार मिळत आहे आणि इंडियन मान्सून नाही काय झालं तर दुष्काळ देत नाही, लक्षात ठेवा. बरोबर, हे हिमाच्छादांच्या बाबतीत झालं. आणि थेट संबंध काय मान्सून सोबत याचा? मान्सूनचा संबंध आता काय बघा, ज्यावेळेस बर्फ कमी पडतं याचा अर्थ त्यावेळेस तिथल्या नद्या ह्या कमी वाहतात. बरोबर, आणि त्यामुळं त्या ठिकाणी होणारा हवेचा दाब जर अति थंडावा असेल, अति गारवा असेल तर हवेचा दाब त्या ठिकाणी अधिक राहू शकतो. समजलं का? आणि ते जर समजा 45, 50, 60 डिग्रीच्या म्हणजे फार अति सरकला असेल तर पृथ्वीवर अक्षरवृत्ताच्या प्रमाणात अतिउच्च दाब, कमी दाब, अतिउच्च दाब असे पट्टे ठरलेले असतात. आणि ज्यावेळी त्या ठिकाणी कमी दाब असतो त्या पट्ट्याच्या प्रमाणामध्ये तुमच्या इंडियन मान्सूनमध्ये आपल्याकडं कर्कवृत्ताच्या दरम्यान किंवा बंगालच्या उपसागरात या ठिकाणी तुम्हाला हवेचे दाब या ठिकाणी कमी जाणवतात. म्हणजेच काय, प्रशांत महासागरातून येणारा हवेचा दाब, येणारे पाण्याचे करंट, येणारा तो बाष्प याचं प्रमाण वाढतं, असा त्याच्याशी संबंध आहे. बरोबर, हे सगळं डीप त्याचं ते सायन्स आहे. पण आपण मग ठोकटाळ्याने एक सूत्र मानतोय, तिकडं कमी बर्फ पडलं का आपल्याकडे पाऊस चांगला होतो. आता यन्सो जो पहिला ग्रुप मी सांगितला, यन्सो म्हणजे ना धड एल-निनो ना ला-निना. कारण जनतेमध्ये पब्लिकला हे माहिती आहे, हे शब्द फक्त ऐकतायत एल-निनो, पण फोडून सांगायची पाळी आली का पुन्हा अडचणच होते की नेमकं का काय. परत एल-निनो फक्त म्हणजे आपल्याकडे दुष्काळ पडणार किंवा कमी पाऊस पडणार, आणि ला-निना म्हणजे जास्त पडणार. यन्सो म्हणजे तटस्थ अवस्था. यन्सो म्हणजेच काय, तुम्हाला प्रशांत महासागरामध्ये दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर जे समुद्राच्या पाण्याचं तापमान आहे 200 मीटरपर्यंत, त्याची एक सरासरी ठरलेली आहे. त्या सरासरीपेक्षा पाण्याचं तापमान कमी आहे का जास्त आहे. बरोबर, ज्यावेळी पाण्याचं तापमान हे जास्त असेल म्हणजे त्या ठिकाणी उष्णता असते. बरोबर, त्या ठिकाणी उष्णता असेल तर त्यावेळेस मात्र काय होतं, आपल्याकडं येणारी आर्द्रता किंवा येणारे पाण्याचे करंट कमी पडतात. म्हणून इंडियन मान्सूनमध्ये पाऊस कमी होतो. आणि या उलट ला-निनामध्ये काय होतं, तिथलं पाण्याचं तापमान हे सरासरीपेक्षा कमी आहे. म्हणजेच काय झालं, गारवा वर आलेले आहे, पाण्याचा गारवा. म्हणजेच तुम्हाला काय झालं, थंडावा या ठिकाणी वाढला जातो. हवेचे दाब जास्त तयार होतात आणि हवेचे दाब जास्त तयार झाल्यामुळं पाण्याच्या करंटबरोबरच हवेची अशी आर्द्रतायुक्त जी हवा आहे ती तुमच्या इंडोनेशिया, मलेशियाच्या इकडे लोटली जाते, म्हणजेच आपल्या बंगालच्या उपसागरात लोटली जाते. आणि ही प्रक्रिया चालू असते. बरोबर, मान्सूनच्या ज्या प्रक्रिया चालू असते कधीपासून, एप्रिल-मे पासून चालू असते. आणि पीक जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये त्याचं प्रमाण वाढल्यानंतर इंडियन मान्सून ला-निनाच्या काळामध्ये काय होतंय, पावसास पूरक ठरतो. पण यन्सो म्हणजे धड हे नाही, ते म्हणजेच पाण्याचं तापमान हे सरासरी इतकंच आहे. अच्छा, म्हणजेच काय, मग तुम्ही म्हणाल सरासरी इतकं आहे म्हणजे तुमच्याकडे सरासरी इतकं पाऊस पडणार आहे. आणि सरासरी इतकं तिकडचं तापमान असले म्हणजे तुम्हाला जास्तही पाऊस होणार नाही, कमी पाऊस होणार नाहीये. एल-निनो असण्यापेक्षा तटस्थ अवस्था असते केव्हाही चांगलं. आणि नुसतं ह्या 3 गोष्टीभोवती फिरायचं नाही, लक्षात ठेवा. यन्सो, ला-निना आणि एल-निनो तरच पाऊस चांगला, वाईट किंवा मध्यम असं मानायचं काही कारण नाही आहे. तसं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. संपूर्ण 2024च्या मान्सूनमध्ये ला-निना येणार म्हणून ला-निना आलाच नाही, तरी पाऊस हा 108% झाला, सरासरीपेक्षा पाऊस झाला, धरणं भरली, नद्या वाहिल्या, पिकंही चांगले आले खरीपाचे. मान्सून थोडा उशिरा आला, पेरण्या लेट झाल्या, काही भागामध्ये हे झालं, नुकसान झालं, ओढ बसली. पण मान्सून 72च्या दुष्काळासारखा दुष्काळ म्हणून तुम्हाला जाणवला नाही. म्हणजे यालाही जास्त वेटेज देण्याचं काही कारण नाही, तो एक फॅक्टर आहे. मग तुम्ही म्हटलं वेटेज कशाला द्यायचं, तर इंडियन ओशन डायपोल आणि मॅडन-जुलियन ऑसिलेशन्स हे जे 2 फॅक्टर आहे, हेही 2 फॅक्टर फार महत्त्वाचे काम करतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत. पण मग आम्हाला ठोक होतं, पाऊस जास्त आहे का कमी सांगा, आणि कधी येणार, आणि कोणत्या महिन्यात कधी पडणार, कुठं पडणार, किती सेंटीमीटर, अशी भाषा हवामानशास्त्रामध्ये सांगणं ठीक होईल. पण त्या दीर्घ पल्ल्यामध्ये त्याच्यामध्ये अचूकतेला थोडा मार्क बसतो. म्हणून मी एवढंच म्हणेल की पाऊस ह्या फॅक्टरनुसार
सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. आणि ह्या बाबतीत कोणत्या फॅक्टरची नेमकी काय शंका नाही ती जर विचारली तर ती नक्कीच फोडून सांगता येईल. एकदम. आता सर, अंदाजामध्ये महाराष्ट्र, त्यातल्या त्यात मराठवाड्यातले काही जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे, याच्यामध्ये पावसाचं प्रमाण थोडंसं जास्त दाखवलेलं आहे कालच्या अंदाजामध्ये. तर आपल्याला आणखी सविस्तर थोडंसं फोडून सांगता येईल का, की त्यासाठी आणखीन आपण वाट पाहायला हवी? जसं अंगाशी मी म्हणालो की भारतीय हवामान खात्याची बुलेटिन किंवा दिलेला अंदाज वाचण्यात ते समजता आली पाहिजे, समजले पाहिजे. त्या कलरवरून बिलो नॉर्मल आणि अभाव नॉर्मल याच्यावरून लोक गोंधळ करतात. ते काय पावसाची टक्केवारी नाही आहे, शक्यता ती काय आहे, इट इज प्रॉबॅबिलिटी. तुम्ही बघा बायो सायन्सला जे परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रॉबॅबिलिटी हे जे धडे ना त्यांनी पक्की केला, त्याचा तो विषय सांख्यिकी शास्त्रामध्ये त्याला त्या गोष्टी समजेल. त्या शक्यता आहेत. आणि ती शक्यता काय दाखवते, महाराष्ट्रामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक पडण्याची शक्यता 55% आहे. म्हणजे 105% जर पाऊस सांगितला असेल, ही शक्यता 105% पडणारच किंवा त्यापेक्षा अधिक पडणार. आणि त्यातल्या त्यात संपूर्ण मराठवाड्यात ही सरासरी, ही शक्यता 65% आहे. म्हणजेच यावर्षी 2025च्या मान्सूनमध्ये 4 महिन्यामध्ये मराठवाड्यात पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक पडणारच आहे. आणि याबरोबर कोकणात, कोकणपट्टी जो आहे, तळ कोकण आहे, तिथेही पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक पडणार आहे. मग बाकी क्षेत्रात काय हो, बाकी क्षेत्रातही पाऊस पडणार आहे, फक्त त्याची शक्यता थोडी कमी आहे. 55. मुलगा डिस्टिंक्शन आहे, एकाला 72 आहे आणि एकाला 78 आहे, त्यातला प्रकार येतो. अच्छा. बोथ आर अबाव 70%. बरोबर, त्यातला तो प्रकार आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, म्हणजे सेंट्रल इंडियामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये 2025च्या मान्सूनमध्ये अशी अवस्था, एवढी खास अवस्था 2024लाही नव्हती. अशा पद्धतीचा असा अंदाज आहे की महाराष्ट्रात असा कोणताही क्षेत्र नाही की जिथं पाऊस न पडण्याची शक्यता ही कमी आहे. महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता 55% आणि मराठवाड्यात 65% आहे. अशी जर असेल ती सुद्धा अभाव नॉर्मल, सरासरीपेक्षा अधिक, 105%पेक्षा अधिक, 108% असेल, 110%, आणि काही भागामध्ये जर झालं तर ती अत्याधिक अशी असू शकते. म्हणजेच तिथं महापूर येऊ शकतो. मी मराठवाडा आणि कोकण म्हणलंय, पण खालचे जे जिल्हे आहेत, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, दक्षिण सातारा, इथंही पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे, असं ह्या अंदाजातून आज स्पष्ट होत आहे. बरोबर, समजलंय का? ते अशा ह्या कॉम्प्लेक्स संकल्पना आहेत. मग आमच्या जळगावमध्ये काय, अहो जळगावमध्ये पाऊस महाराष्ट्रातच भाग आहे आणि तो पाऊस सरासरीपेक्षा अधिकच आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले 36 जिल्हे सरासरीपेक्षा अधिक पाऊस आहे असा हा अंदाज दर्शवतो. तुम्ही म्हणाला अंदाज पाहून सांगतात, अहो अंदाज पाहून ही सिक्रेट एजन्सी आहे, याचा गोपनीय अहवाल अभ्यास कित्येक महिन्या अगोदर केला जातो. तो काय पब्लिकमध्ये सांगला नाही. ज्या दिवशी भारतीय हवामान खातं प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगते त्यावेळेस ते डिक्लेअर होतं, किंवा त्याच्या एखादा दिवस गव्हर्नमेंटला जात असते, एवढाच तो फरक. अगदी बरोबर. आता सर, मान्सूनचा अंदाज झाला, चांगल्या मान्सूनचा अंदाज आला, पण इकडं आता आपण जर बघितलं उष्णता पण वाढते. म्हणजे आता आपण जर हवामान विभागाचा अंदाज पाहिला, 2 दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये आणखीन ऊन वाढेल, मे मध्ये आणखीन तापमान जास्त राहील. म्हणजे यंदाचा उन्हाळा जास्त आपल्याला चटके देणारा ठरेल असा हवामान विभागाने आधीच अंदाज दिलेला आहे. मग जर समजा मे महिन्यामध्ये ऊन जास्त तापलं तर त्याचा परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता असते का? हे बघा, आता हे 2 विषय वेगळे आहे. ऊन आणि दरवर्षी लोक असं करतात, यावेळेस उन्हाळा जास्त, पाऊस लवकर आहे, उन्हाळा जास्त, पाऊस खूप आहे, किंवा पावसाळा खूप झाला, डिसेंबरमध्ये थंडी जास्त पडणार आहे. भारतीय हवामान शास्त्राचं किंवा हवामानाच्या वातावरण हे की एवढे चिप आहेत का? लगेच तुमचं ऊन तापलं म्हणजे लगेच पाऊस पडला असं नाही. विषय तुम्ही एकच मर्यादित बोला, मला एप्रिल मे महिन्यामध्ये ऊन कसं असणार आहे, भारतीय हवामान खात्याने सांगितलं. त्याच्यामध्ये त्यांनी पावसाचं बोललेलं नाही आहे. त्यांनी हे सांगितलं की एप्रिल मे ह्या 2 महिन्यामध्ये जे तापमान दरवर्षी असतं त्याच्यापेक्षा थोडंसं अधिक तापमान असणार आहे. म्हणजे जर जळगावला जर 42 असेल तर ते 43 होईल किंवा 44. म्हणजे काय 50 डिग्री होणार आहे का? एक्स्ट्रीम लिमिट होणार आहे का? असं नाही आहे. आणि हा उन्हाळा आहे, त्याच्यामध्ये जर समजा एखादा अवकाळी पाऊस झाला आणि त्याचं वातावरण, ढगाळ वातावरण 3 आठवडे जर 15 दिवस राहिलं तर कदाचित तुमचं तापमान कमी जाईल, आणि ती शक्यता नाही आहे. म्हणूनच त्यांनी सांगितलेलं आहे की एप्रिल मे महिन्यामध्ये
मी महाराष्ट्रापुरता विचार केला तर सरासरीपेक्षा अधिक तापमान असण्याची शक्यता आहे. म्हणजेच का लगेच उष्माघात होणार आहे, माणसं मरणार आहे असाही अर्थ काढू नये. लगेच एकाच एक अर्थ काढला जातो. पण एप्रिल महिने तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी एवढं सांगेल का दरवर्षी असणाऱ्या उन्हाळ्यापेक्षा उन्हाळा थोडासा अधिक असेल एवढं मला असं सांगता येईल. आणि एप्रिल आणि मेमध्ये पडणारा पाऊस, विशेषतः एप्रिलमध्ये आणि मेमध्ये पडणारा पाऊस हा थोडासा अधिक आहे. एकतर एप्रिल मेमध्ये पावसाची सरासरी आहेत किती, त्यात थोडासा अधिक म्हणजे किती, या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. नाही तर तुम्ही पुन्हा 31 मेला म्हणणार तुम्ही म्हटला होता एवढं ऊन तापलं, कुठे एवढं तापलं, तुम्ही काय थर्मामीटर घेऊन बसला होता का की तुमच्यामध्ये 25 मेला किती तापमान, 20 मेला किती तापमान आणि यावेळेस किती. हा थोडासा तापमान अधिक म्हणजेच काय, तापमान खाली जाणार नाही, फार उन्हाळा आल्हाददायक नाही असा त्याचा अर्थ काढावा. अगदी बरोबर. म्हणजे थोडक्यात तापलेलं ऊन आणि मान्सून याचा संबंध जोडणं संयुक्तिक नाही आहे. संयुक्तिक नाही असंच मी म्हणेल. अच्छा. कारण मान्सून ह्या जागतिक पातळीवर घडणाऱ्या घटना आहेत. मग उन्हाची उष्णता जागतिक पातळीवर नाही, त्या भागातल्या भौगोलिक रचनेनुसार जरी जागतिक पातळीवर तुमची जमीन तापणं किंवा उष्णता जरी असलं तर भौगोलिक रचना वेगवेगळी आहे. आणि त्याचा डायरेक्ट तुम्हाला प्रशांत महासागरातलं येणारं आर्द्रता आणि हवेचे दाब आणि पाण्याचे करण तुमच्या महाराष्ट्रातील किंवा तुमच्या देशातील उष्णतेची कसा लावू शकता तुम्ही. अर्थार्थी थोडा संबंध असेल. जशी झाडे वाढली म्हणजे पाऊस पडतो, आपलं जे आपलं झाडं वाढवा जगवा तरच पाऊस पडेल, त्यातला तो भाग आहे. अच्छा, असं समजावं. आता सर, हवामान विभागानं पहिला अंदाज दिलाय. दरवर्षी आपण असा अनुभव घेत असतो की शेतकऱ्यांपर्यंत जे वेगवेगळे अंदाज पोहोचतात त्यामुळे शेतकऱ्यांचा देखील गोंधळ होत असतो. तर आत्ताचं मान्सून हंगामाची आज तसं पाहिलं अंदाजाची सुरुवात आहे. तर या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी नेमकी कुठली एक दक्षता घेणं गरजेचं आहे. मान्सूनचे जे काही बातम्या येतील किंवा जे काही अंदाज येतील त्याकडे शेतकऱ्यांनी कसं पाहायला पाहिजे. खरं तर हा प्रश्न फार चांगला जात साहेब. शेतकऱ्यांना तुम्ही एवढं हे रामायण किंवा बाढ सांगण्यापेक्षा आमच्या कामाचं बोला. आम्ही आता तुम्ही मान्सूनचं हे सांगितलं तर आम्ही काय करायला हवं. मी एक शेतकरी, मी एक अशा गोष्टी करेल की बाबा रे ह्या वर्षी पाऊस चांगला आहे म्हणजेच तू तुझ्या जमिनीची मशागत, तयारी, भांडवल, बी बियाणं आणि तुझा खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम जिंकणारच आहे. आणि पाऊस चांगला राहिल्यानंतर तुझ्या विहिरी, तळे, धरणं भरणारच आहेत. हा मेसेज ह्या 15 एप्रिलच्या अंदाजातून शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे. कुठे बघू आपण करू आतो असं करायचं काही कारण नाही आहे. म्हणजेच मग तो पाऊस उशिरा झाला तो नंतरचा भाग आहे, पण पाऊस होणार आहे. तुझ्या रब्बीच्या पिकाला तुझ्या विहिरीला पाणी येणार आहे, तुझे धरणं भरणार आहे, तुझ्या नद्या वाहणार आहेत. कधी भरणार तारखा विचारू नका, पण अंदाज असं सांगतो दीर्घ पल्ल्याच्या की तुम्हाला ह्या गोष्टी विधायक आहेत, पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं मला ह्या 2025-26चा शेतीचा हंगाम जिंकायचा आहे आणि मला आजपासूनच तयारी केली पाहिजे. म्हणजे काय गोष्टी, तयारी म्हणजे काय हो, जमिनीच्या मशागती, माणूसबळ उभं करणं, भांडवल उभं तयार करणं, बी बियाण्याची व्यवस्था करणं आणि कोणती पिकं मला ह्या वर्षी घ्यायची आहे, कोणत्या पिकात मला मागचा लॉस झालेला आहे, हे पीक मला ह्यावेळेस टाळायचं आहे, माझ्या जमिनीत मला फेरफार करायचे आहेत, मग ह्यावर्षी हे केलं होतं ते त्यावर्षी हे करणार, याचा अभ्यास त्यांनी करावा. याचा अभ्यास जर पाऊस चांगला येणार असेल तो नक्कीच चांगल्या पद्धतीने सिरियसली करील आणि तो लगेच ते जे नियोजन आहे त्या नियोजनावर तो ॲक्ट होईल. हाच मेसेज खरं याच्यातनं घ्यावा. तुम्हाला काय वाटतं 31 मेच्या अंदाजामध्ये अजून काही जवळपास असाच अंदाज असतो. फार झालं तर 31 मेच्या अंदाजामध्ये मान्सून कधी येणार याची स्पष्टता अधिक त्यावेळेस होईल असं मी सांगेन. म्हणून 15 एप्रिलचा तुमचा दिलेला अंदाज हा एक चांगला मेसेज शेतकऱ्यांनी घ्यावा आणि मला पुढं जायचं आहे. केलेल्या 2024च्या चुका मी 2025मध्ये करणार नाही. आणि काय काय गोष्टी मला आत्ताच तयारी करायची आहे आणि कोणत्या तारखेला काय तयार करायचं आहे. मला एप्रिलमध्ये माझी जमीन तयार आहे, उन्हाळ्यात मला संपूर्ण ऊन खाऊ द्यायचं आहे, कोणत्याची मशागती करायची आहे आणि पेरणीला झडप घालण्यासाठी मी तयारीत राहील. फक्त ओल आणि भारतीय हवामानाचे मेसेज ऐकून ओल पाहून मी पेरणी करणार आहे हाच मेसेज त्याच्यातून घ्यावा. आणि बाकी कोण काय करत आता कोणाचं ऐकावं मी शेतकऱ्यांना सांगणार नाही. पण माझे शेतकरी बांधव, मी त्याच घरातला आहे शेतकरी म्हणून तुम्हाला सांगतो, भारतीय हवामान खातं ही देशातली नोडल एजन्सी जरी असली ती जगातली ही गाजलेली प्रसिद्ध झालेली जिला वेटेज आहे अशी ही संस्था आहे. याचे अंदाज चुकलेले नाही आहेत.
जे लोक बोंबा मारतात की मी चुकले आणि भारतीय हवामानाचे अंदाज चुकतात, की तो अंदाज समजून घेण्यात आपण कुठंतरी चुकलो की काय याचा त्यांनी अभ्यास करावा आणि नंतर त्या गोष्टीवर ते कॉमेंट करावा. प्रत्यक्षात आकडेवारी याच्यामध्ये एक फॅक्टर तुम्हाला सांगतो, आकडेवारीमध्ये कधी कधी भारतीय हवामान खात्याचे मागच्या वर्षी 106 सांगितला, 108% पडला, पण कुठं पाऊस आहे आमच्याकडे? जूनमध्ये पाऊस नाही, जुलैमध्ये पाऊस नाही, ओढ झाली. अहो, पावसाचं वितरण व्यवस्थित झालेलं नाही आहे. पाऊस सारखा पडायला पाहिजे, तो पाऊस पडलाच नाही 2.5 महिन्याने, नंतरच खूप पडला. हे काही हवामान खात्याच्या हातात. त्यावेळी त्या प्रणाल्या, त्या घटना, त्या ठिकाणी घडून येणाऱ्या गोष्टी. पण आकडेवारीमध्ये तो आमच्या बाऊलमध्ये जेवढं पाणी पडलं ते बरोबर आहे आमच्या अंदाजाप्रमाणे, म्हणून वितरण चांगलं होणं हे गरजेचं आहे. बरोबर. मी जसं म्हणालो तो मागच्या वर्षी की लहान येणं आहे आणि लवकर नदी नाले कधी भरले? पार डिसेंबर उजाडला, त्याच्यानंतर कुठंतरी ते चमकायला लागलं पाणी. पण शेवटी काय झालं तर एंड पाहिला तर तुम्ही रब्बीचा हंगाम जिंकलेला आहे आणि असा हंगाम होता ह्या वर्षी. तुम्हाला भले थोडासा उन्हाचा चटका बसला असेल काही, पण नुकसानदेही झालेलं नाही आहे. एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस थोडंफार काही ठिकाणी सोडले तर विशेष नुकसान झालेलं नाही आहे. नाही तर अवकाळी पाऊस हा वारा खंडितता प्रणाली एप्रिलमध्ये अजून जाणवली नाही, लक्षात ठेवा. नाही तर वारा खंडितता प्रणाली म्हणले का अवकाळी पाऊस देतो आणि अवकाळी पाऊसबरोबर गारपिटे भरपूर होते. वारा खंडितता प्रणाली म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होणारे अँटी सायक्लोन आणि त्यांची होणारी टक्कर महाराष्ट्रात, तेथून होणारा अवकाळी पाऊस आणि पडणारी गारपीट या वर्षी झाली नाही. खूप विषय याचे, खूप कंगोरे, खूप सांगता येईल. पण शेतकऱ्यांच्या मनात जी शंका आहे ज्या वेळेस आलेली ती सांगण्यात मजा आहे. म्हणून जसा तुम्ही प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर मला असंच देता येईल. अगदी बरोबर. आता कालच्या हवामान विभागाच्या अंदाजाविषयी आपल्या मनात ज्या काही शंका असतील त्या सगळ्यांची उत्तर आता आपल्याला मिळालेच असतील. या पुढच्या टप्प्यामध्ये जसे मान्सूनच्या विषयी, पावसाविषयीचे अंदाज येतील त्याविषयी आपण सरांशी चर्चा करतच राहू. पण सरांनी आज आपल्याला वेळ दिला, धन्यवाद सर. नमस्कार.